नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राम सुतार। तर पहा 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तसेच पहा आशा भोसले यांना 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला होता। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। अशोक सराफ यांना पहा 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले होते आणि 2024 मध्ये राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, बीजमाता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 राहीबाई पोपेरे। तर राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते। तर राहीबाई पोपेरे या कोणत्या जिल्ह्याच्या आहेत? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्याचे आहे। कोणत्या? अहिल्यानगर। तर राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियांच्या जतनासाठी मोठी चळवळ उभी केली होती, म्हणून त्यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा निश्चित करते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि चीन। तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा निश्चित करते। तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती पहा 1914 मध्ये, वर्ष लक्षात ठेवा, मॅकमोहन ही रेषा 1914 मध्ये शिमला करारादरम्यान ठरवण्यात आलेली होती। तर भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेरेषेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते रॅडक्लिफ या नावाने। कोणत्या? रॅडक्लिफ सीमारेषा ही भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे। भारत आणि बांगलादेश दरम्यान सीमारेषेला रॅडक्लिफ याच नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, कोणता रक्तगट हा सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 ओ। तर ओ हा जो रक्तगट आहे तर तो सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो। तर ओ रक्तगटाचा व्यक्ती कोणालाही रक्त देऊ शकतात। याचं कारण असं आहे की पहा त्यांच्या रक्तामध्ये प्रतिजिने नसतात। काय नसतात? प्रतिजिने म्हणजेच अँटीजेन्स नसतात, म्हणून ते कोणालाही रक्त देऊ शकतात। प्रश्न क्रमांक 5, गीता या पुस्तकाचे लेखक पर्यायातून आपल्याला अचूकपणे ओळखायचं आहे। तर कोण आहे गीताई या पुस्तकाचे लेखक? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे। कोण आहेत? विनोबा भावे हे गीताई या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती संस्था ही राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, म्हणजेच आत्मीय सभा, कलकत्ता युनिटेरियन असोसिएशन आणि तिसरी आहे ब्राह्मो समाज। तर आत्मीय सभेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी पहा 1815 मध्ये केलेली आहे। कलकत्ता युनिटेरियन असोसिएशनची स्थापना ही पहा 1821 मध्ये केलेली आहे आणि ब्राह्मो समाजाची स्थापना ही पहा 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे। तर राजाराम मोहन रॉय यांनी या तिन्ही संस्थांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, संगणकातील डेटा साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 बीट। तर संगणकातील डेटा साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला बीट असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, संविधानातील कलम 219 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा शपथ। तर आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे, कोणतं?
कलम 219 हे जे कलम आहे तर ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या शपथविधीशी संबंधित असलेलं कलम आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल बा ऑप्शन क्रमांक 2, 65 वर्ष. तर वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या निराधार व्यक्तींना ज्यांचे वार्षिक उत्पादन हे ठराविक मर्यादेच्या आत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. तर संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती 1980मध्ये. कधी? 1980मध्ये संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10. कथकली हा कोणत्या भारतीय राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, केरळ. तर कथकली हे पहा केरळ राज्याचे प्रसिद्ध नृत्य नाटक असून ते रंगभूषा आणि वेशभूषेसाठी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11. संगणकात वापरली जाणारी IC चिप सामान्यतः कशापासून बनवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, सिलिकॉन. तर पहा आपल्या संगणकामध्ये वापरली जाणारी जी IC चिप असते तर ती पहा सामान्यतः सिलिकॉन या धातूपासून बनवलेली असते. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम हे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अनुच्छेद 14. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 हे जे आहे तर ते पहा कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देते. प्रश्न क्रमांक 13. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा, प्रतिज्ञा करणे. काय होईल? प्रतिज्ञा करण्याचा होतो. प्रश्न क्रमांक 14. पपई आंबा या फळामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, अ. तर पपई आणि आंबा या फळामध्ये पहा अ हे जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते सर्च इंजन आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, गुगल. गुगल हे एक पहा सर्च इंजन आहे. तर फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम हे जे 3 आहेत तर हे पहा सोशल मीडिया ॲप्स आहेत. कोणते आहेत? सोशल मीडिया ॲप्स आहेत. प्रश्न क्रमांक 16. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, उत्तराखंड. तर भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय हे जे उद्यान आहे तर हे पहा भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून हे वाघाच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते खालीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर. तर भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आहेत. तर रवींद्रनाथ टागोर यांना पहा 1913मध्ये. कधी? 1913मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी 1913मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 18. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अ जीवनसत्व. तर रातआंधळेपणा हा जो आजार आहे तर तो पहा अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले आणि सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, भारत. तर आपली भारतीय राज्यघटना ही पहा जगातली सर्वात मोठी आणि लिहिण्यासाठी सर्वाधिक वेळ लागलेली लिखित राज्यघटना आहे. तर आपली भारतीय राज्यघटना लिहायला किती दिवस लागलेले आहे तर पहा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. किती? 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ही आपली भारतीय राज्यघटना लिहायला एवढे दिवस लागलेले होते. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा 22 भाग आहेत. किती? आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग आहेत.
395 कलमे आहेत. किती? 395 कलमे आहेत. आणि 8 पहा अनुसूच्या आहेत. काय आहेत? 8 अनुसूच्या आहेत. प्रश्न क्रमांक 20, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर शिवसागर हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 कोयना. कोणत्या? कोयना या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर शिवसागर हे जे धरण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 Ctrl+C. तर पहा कॉपी करण्यासाठी Ctrl+C ही शॉर्टकट की वापरली जाते. तर Ctrl+V ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा पेस्टसाठी वापरली जाते. कशासाठी? पेस्टसाठी वापरली जाते. Ctrl+X ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा कट करण्यासाठी वापरली जाते. कशासाठी? कट करण्यासाठी वापरली जाते. आणि Ctrl+Z ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा अंडो करण्यासाठी. कशासाठी? अंडो करण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणते शहर हे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. तर महाराष्ट्रातील पहा नागपूर हे जे शहर आहे तर ते पहा टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने मंगळ हा ग्रह लाल रंगाचा दिसतो. प्रश्न क्रमांक 25, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 9 राज्य. तर भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीला लागून एकूण 9 राज्य आहेत. तर ते कोणकोणती राज्य आहेत तर त्यांची नावे आपण पाहूया. तर पहिल्या क्रमांकावर आहे पहा गुजरात हे राज्य, दुसरं आहे महाराष्ट्र हे राज्य, तिसरं आहे पहा गोवा हे राज्य, चौथा आहे पहा कर्नाटक हे राज्य, पाचवं आहे पहा केरळ हे राज्य, सहावं आहे पहा तामिळनाडू, सातवं आहे पहा आंध्र प्रदेश हे राज्य, आठवं आहे पहा ओडिसा हे राज्य आणि 9वं आहे पहा पश्चिम बंगाल हे राज्य. पश्चिम बंगाल. तर यामध्ये पहा गुजरात या राज्याला सर्वाधिक आणि गोवा या राज्याला सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 26, HTTPचे पूर्ण रूप काय आहे? तर HTTPचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर काय होईल? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. काय होईल? HTTPचा फुल फॉर्म हा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो. प्रश्न क्रमांक 27, रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर रिश्टर स्केलने पहा ऑप्शन क्रमांक 3 भूकंपाची तीव्रता मोजली जाते. काय मोजली जाते? भूकंपाची तीव्रता मोजली जाते. प्रश्न क्रमांक 28, मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मेजर ध्यानचंद हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1987. तर पहा एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा 1987 या वर्षी देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 30, ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पहा ईमेल पाठवण्यासाठी SMTP. कोणता? SMTP हा प्रोटोकॉल वापरला जातो. तर SMTPचा फुल फॉर्म काय आहे तर ते सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो, जो की ईमेल पाठवण्याच्या प्रक्रियेचा व्यवस्थापन करतो.